फक्त प्रॉपर बोला. काल पोलीस स्टेशनला असताना हातवीसगावचे जे पोलीस पाटील आहेत दीपक पारधी यांचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की गाड्यावरती टाटा पंच कंपनीची गाडी MH16 DG 2628 ही गाडी त्या ठिकाणी उभी आहे आणि ती गाडी 2 ते 3 दिवसापासून तिथे उभी असल्यासारखी दिसते. त्यानंतर आम्ही त्या गाडीचे डिटेल्स काढले असता आम्हाला त्याच्यावरती रामचंद्र पारधी नामक जे आहेत त्यांची ती गाडी असल्याचं आम्हाला समजलं. त्यावरून आमच्या पोलीस स्टेशनला 15 तारखेला IPC 137(2) प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये आंबोलीमधली एक नालपोळीन मुलगी मिसिंग झालेली होती. मग तिच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तिचा CDR वगैरे काढलेला असतो. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचे मोबाईल नंबर वगैरे मिळाले. तेव्हा आम्ही गावामध्ये पाटील यांच्याकडे खात्री वगैरे केली असता ते त्यांचेच रिलेटिव्ह असल्याचं आम्हाला समजलं. मग त्यानुसार आम्ही काल या ठिकाणी रेस्क्यू टीमचे मेंबर आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली असता आम्हाला एक बॉडी इथून 1000 ते 1200 फुटावरती एक बॉडी दिसत होती. पण काल संध्याकाळी या ठिकाणी पाऊस आणि धुका असल्यामुळं ते आम्हाला काही रेस्क्यू टीम आणि आम्हाला ती बॉडीवरती काढता आली नाही. त्यानुसार आज रोजी आम्ही पूर्ण प्लॅन करून रेस्क्यू टीमसह या ठिकाणी आलो आणि रेस्क्यू टीमने पण सकाळीपासून जे आपली जुन्नरची रेस्क्यू टीम आहे त्यामध्ये टोटल 10 ते 15 मेंबर्स होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून खाली उतरून त्या ठिकाणी आजूबाजूला पण सर्चिंग केलं असतं. त्या ठिकाणी आपल्याला एकूण 2 बॉडी मिळून आलेले आहेत. आता सध्या एक बॉडी आपण वरती काढलेली आहे आणि त्याची ओळख पटलेली आहे. जे आमच्या पोलीस स्टेशनला जी मिसिंग 363चा जो गुन्हा दाखल आहे त्यातलीच ती अल्पवयीन मुलगी आहे. आणि आता थोड्या वेळाने एक दुसरी बॉडी आपण वरती काढल्यानंतर त्यांची पण आपल्याला ओळख पटेल. त्यानुसार पुढील काय असेल ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई. ते जे रामचंद्र तलाठी या पदावरती कार्यरत आहेत श्रीगोंदा म्हणजे ते मिसिंग आहे. हां, ते त्या ठिकाणाहून पण मिसिंग होते आणि त्यांच्या पत्नीसोबत आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं समजलं की त्यांनी नगरमध्ये त्यांची मिसिंग दाखल केलेली 19 तारखेला. आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधला. त्यांच्याकडे यांच्या नावाची मिसिंग पण दाखल आहे. मग त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना आम्ही डॉक्युमेंट वगैरे पाठवलं. तुमचा असा अंदाज आहे का रामचंद्र जे आहेत पारधी त्यांचीच ही बॉडी असण्याची शक्यता आहे? हो, 99% गाडी तर त्यांचीच आहे. या ठिकाणी गाडीचे डिटेल्स मॅच होत आहेत तर शक्यतो ती बॉडी त्यांचीच असावी. काढल्याच्या नंतर गावातले लोक आहेत तिथे त्यांच्याशी आपण खात्री करून पुढची कारवाई करू. काल आम्हाला पाहणी केली, दुर्बीननी सर्च केलं. पोलीस साहेब होते आणि शिंदे साहेब होते. आम्ही सगळं सर्च केल्यानंतर आम्हाला एक बॉडी दिसत होती. त्यानंतर आम्ही दुसरी जी सर्च करायची होती पण ती दिसतच नव्हती. म्हणजे जिथं ती पोरगी पडली होती त्याच्या पुढच्या बाजूला अजून दरी आहे तिथून 150 फूट ते अजून खाली. मग त्यांना सर्च करण्यासाठी आम्हाला काही दिसत नव्हतं. मग मला एक रिकवर करून घेतली आम्ही. बॉडी कवर काढण्यात यश आलेलं. आता आमचे 2 जवान या दरीमध्ये आहेत, कपिल काबाडे आणि महेंद्र नवले. तर ती दुसऱ्या बॉडीपाशी आत्ता पोहोचले आहेत. पहिली जी बॉडी जी काढली आम्ही ती तो जो मृतदेह होता तो लेडीजचा होता. तो आत्ता आम्ही स्वच्छेदनासाठी आपल्या सरकारी हॉस्पिटल जुन्नर या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधून पाठवून दिलं आहे. तरी आमचे 2 जवान आत्ता खाली कार्यरत आहे. ते आता बॉडीपाशी आहे. आम्ही दुसरं स्ट्रेचरसुद्धा आता वरून सोडून त्यांनाही एक अर्धा तासामध्ये वरती काढणार आहोत. आता हे दोघं किती दिवस झाले खाली असतील? साधारणतः एक 4 ते 5 दिवसाची ती बॉडी असू शकते. जी महिलेची जी आम्ही वर बॉडी आणली त्या अनुषंगाने. कारण जर 8 दिवसाची जर 14 तारखेपासून मिसिंग आहे आणि 8 दिवसाची जर बॉडी असती तर ती बॉडी आम्हाला आणतासुद्धा वर आली नसती. त्याचं पूर्ण म्हणजे फक्त हाडकंच राहिली असती, मांस पूर्ण निघून गेलं असतं, पाणी सुटलं असतं बॉडीला. खाली काय काय अडचणी आहेत? आता खाली जर गेलं तर आता तुम्ही पाहताय धुके आहेत, पाऊसमध्ये आधी येऊन जातोय, वारा आहे आणि ज्या ठिकाणी ते पडलेले आहेत त्या ठिकाणी उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे. म्हणजे पूर्ण सरळ उतार आहे आणि खडकाचा भाग आहे. आणि वर आणताना पण आम्हाला स्ट्रेचर आत्ता एका ठिकाणी अडकलं होतं बॉडीवर आणताना. आणि तिथे एक आता साप वगैरे पण आढळलेत खाली. अच्छा, साप पण आहे? म्हणजे त्यांच्या जीवाला अजूनही वेगळा धोका आहे. बरं, आता किती जवान आहे आपले कार्यरत आता ह्या टीममध्ये रेस्क्यूमध्ये? आता रेस्क्यूमध्ये आमचे एकूण 39 लोक आहेत. त्यापैकी आज एक 16 जण इथं कार्यरत आहे. वेगळी टीम आता परवाच्या दिवशी नाणेघाटातून आलेली आहे. ती टीम आम्ही या ठिकाणी बोलवली नाही आहे. जे नव्हते त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले. आता ही बॉडी जी आहे ही किती फूट खोल आहे?
आता जी पहिली जी बॉडी आपण काढली लेडीजची, पण ती ॲक्च्युली दुर्बीणमधनं आपल्याच व्हिडिओमधनं आपण पाहिलं तर ते पुरुषाची वाटत होते, पण त्या ठिकाणी आमचे जवान गेल्यानंतर समजले की ती लेडीज आहे. तर ती एक आत्ता 1200 फूटवर आहे आणि 150 फूट अजून म्हणजे 1350 ते 1400 फूट अजून खाली दुसरी बॉडी आहे. आता हे सर्व किती म्हणजे तुम्हाला अनुभव काय? हे सगळं तुम्ही डेड बॉडी तुम्ही आता पाठीमाग राणेघाट मधली पण बॉडी काढली. या ठिकाणी कसं आहे, आज संदीपजी जर सांगायचं झालं तर आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे. या पर्यटन तालुक्यामध्ये अनेक देश विदेशातून परदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. पर्यटक येत असताना या ठिकाणी त्यांचं सिक्युअर म्हणून आम्ही ही जुन्नर रेस्क्यू टीम उभी केलेली आहे, जेणेकरून आपल्याकडे पर्यटक वाढावे, आपल्या इथं लोकल धंदे वाढावे. आदिवासी भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना रोजगार निर्मिती नसते. त्या ठिकाणी त्यांनी छोटे मोठे हॉटेल टाकले ते चालवे, त्यांचे उद्योग व्यवसाय चालवे आणि सगळ्यांचं पोटपाणी चालवे. त्या अनुषंगाने आम्ही ही जुन्नर रेस्क्यू टीम काढली. आम्ही सुरुवातीला 4 ते 5 वर्ष मोफत काहीचे वाईट खरंच म्हणजे मला सांगू इच्छितो की जे आजचे लोक आहे ते आम्ही शेठ रोकडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक 1200 फूट आणि एक 800 फुटाचा आपल्याला 23,000चे रोप या ठिकाणी शासनाने आम्ही 5 इन्स्ट्रुमेंट जे 2 वर्षापासून म्हणजे मागचे जे तहसीलदार सबनीस साहेब होते तेव्हापासून आम्ही मागणी केली. 2 वर्षानंतर आम्हाला आता शेळके साहेबांच्या सांगितल्यात रोप भेटलेला आहे. तो 100 मीटरचा रोप आहे, त्याच्यावर 100 मीटर लिहिलेला आहे. तो 100 मीटरचा रोप आहे आणि बाकीचे मग इन्स्ट्रुमेंट हेल्मेट वगैरे असतील हे असे दिलेले आहेत, पण त्याचा या ठिकाणी खाली उपयोग होत नाहीये. जशी क्वालिटी तुम्हाला हवी तशी नसती, क्वालिटी नाही. सरकार देतंय परंतु त्या क्वालिटीचं मटेरियल येत नाही येत. आता मी पाठीमागे पण आम्हाला आपदाचं जे ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंग मधनं काही इन्स्ट्रुमेंट देण्यात आले होते, त्याच्यामध्ये लाईफ जॅकेट होते. आता मी परवाच्या आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या मीटिंगमध्ये पण बोललो की 5 किलोचं जर वेट घेऊन ते जॅकेट जर पाण्यामध्ये सोडले तर ते जॅकेट घेऊन दगड सुद्धा बुडला जाते. अरे बापरे, असे भरपूर आम्हाला म्हणजे त्याच्यामुळे जीव वाचवण्याचे नाही, आमच्या जीवाशी खेळ होण्याचे चान्सेस आहे. हे मी आपल्या तहसीलदार साहेबांना पण निदर्शनास आणून दिलेलं आहे. आम्हाला 5 वस्तू द्यायच्या तर आम्हाला 2च वस्तू द्या, पण क्वालिटीचे द्या आणि चांगल्या द्या. त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे. शेळके साहेब पण त्या अनुषंगाने स्वतःच्या याच्यानुसार आम्हाला वेळोवेळी मदत करत आहेत. कुठं रोप लागले, कुठं हेल्मेट लागले, जॅकेट लागले, परंतु त्या क्वालिटीचे पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे. हो. नाही, जे आपदा झेडपीकडनं जे येत आहे ना ते क्वालिटीचं येत नाही. पण शेळके साहेब आम्हाला इंडिव्हिज्युअल काही वस्तू लागले तर त्यांनी त्यांच्या खिशातून पदरमोड करून ते आम्हाला त्या ठिकाणी पुरवत आहेत. फॉरेस्ट असेल म्हणजे असे DYSP साहेब असतील, DYSP साहेबांनी पण त्याच्या पाठीमागे टॉर्च वगैरे आम्हाला देणे, म्हणजे रात्री अपरात्री आम्ही जर खिळेश्वरला काही पर्यटक अडकले होते हरिश्चंद्रगडावर त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी रात्री 2 वाजता DYSP साहेब त्या ठिकाणी टॉर्च घेऊन आम्हाला तिथे आले होते आमच्याकडे, आणि ते टॉर्च आमच्यासाठी आम्हाला त्यांनी सोबत केलं. म्हणजे असे जे अधिकारी वर्ग ह्या शिवजन्मभूमीमध्ये येतात, या शिवजन्मभूमीचा आदर्श राखतात, असे अधिकारी सुद्धा आम्हाला मदत करतात. एकीकडे चांगले अधिकारी आहेत आणि एकीकडे यंत्रणा अशी आहे म्हणजे यंत्रणा ही हितली नाहीये, स्थानिक लेवलची यंत्रणा म्हणता येणार नाही. वरिष्ठ लेवलला जी आहे आता ते डोटे साहेबांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी किंवा जे मटेरियल जे आम्हाला दिलं जात आहे चोखपणे या ठिकाणी जे वरच्या लेवलला जी लोक आहेत त्या ठिकाणी खरंच म्हणजे ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हे रोड चालणार आहे का, हे इन्स्ट्रुमेंट चालणार आहे, हे कॅरिबॅनर चालणार आहे का, याचा सर्व त्यांनी शहानिशा करावी. आमचं म्हणणं एवढंच आहे. किती डेड बॉडी तुम्ही बाहेर काढल्या, किती मिसिंग लोक काढले? आतापर्यंत 167 लोकांना आम्ही जीवन दिलेलं आहे जुन्नर रेस्क्यू टीम, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्या जर जुन्नर तालुक्यात जर विचार केला तर 5 धरणं आहेत. त्या 5 धरणामध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या याच्यामध्ये पुन्हा पर्यटक येतात. बोटीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. काही मच्छीमार बुडतात, काही पोहायला गेले म्हणून, काही शाळेची मुलं असतात, असे नदी नाले धरणे याच्यातून पण आम्ही काढलेले आहेत. आणि काही सोलो ट्रेकर असतात जे एकटे या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरत असतात. फिरताना ते रात्रीचे कुठेतरी रस्ते चुकतात, मग 1:30-2 वाजता आम्हाला फोन येतो. आम्ही 2-2 वाजता सुद्धा जाऊन त्यांचे प्राण वाचवलेले आहेत. लोकेशन सेट होत नाही, कधी कधी याच्यामध्ये अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागते. त्याच्यामध्ये बिबट्याचं
क्षेत्र म्हणजे जुन्नर मानलं जातं. अशा अनेक घरच्यांना काय होतं, आपण आमच्याकडे प्रथमतः गाडी नाही, आम्ही सर्व येतो जे टू व्हीलरमध्ये ते बिबट्या सानिध्यात कुठलं पण असू शकते त्या ठिकाणाहून आम्ही जंगलातून या ठिकाणी टू व्हीलर हे करतो. तर आम्हाला एक आवश्यकता आत्ता गाडीची पण आहे आणि आम्ही गाडीच्या शोधात आहोत.